नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत आज 27 एप्रिलचं जे हळदीचं बीट झालं त्या हळदीच्या बीटामध्ये या गठ्ठ्याचा बाजारभाव गेलेला आहे 13,000 रुपये. 13,000 रुपये हा गठ्ठा विकला आहे 12,700 रुपये. हा गठ्ठा विकलेला आहे 12,500 रुपये. हा गठ्ठा 13,200 रुपये. हा गठ्ठा 13,200 रुपये. 13,200. हा गठ्ठा 13,000 रुपये. 13,000 रुपये. हा 13,150 रुपये. 13,150. हा मुकरा गट्टा विकलेला आहे 13,800 रुपये. 13,800. 12,700 रुपये हा गट्टा. 13,255 रुपये हा गट्टा. ही गाडी विकलेली आहे 13,100. ही गाडी विकलेली आहे 15,000 रुपये. 15,000 रुपये 150 पेजी. 13,800 रुपये ही गाडी. 13,500 रुपये हा मुकरा गट्टा. 13,500. 14,000 रुपये ही गाडी. 15,200 रुपये ही गाडी झाली. 15,200. 13,200 रुपये गट्टा. 13,210. 13,210 हे गट्टा. ही गाडी विकलेली आहे 16,000 रुपये. 160 रुपये किती. 16,000. 16,000 रुपये. 16,000. 14,000 रुपये ही गाडी. 14,000. 13,650 रुपये ही गाडी. हा गठ्ठा 12,800. 12,800. 12,700 रुपये. 13,000 रुपये. 12,700. 13,200 रुपये. 13,240 हा गठ्ठा विकलेला आहे. 13,240 गठ्ठा. 13,775 रुपये काढी. 13,440 रुपये काढी. 13,205 रुपये काढी. 13,600 रुपये काढी. 13,400 रुपये काडी विकलेली आहे. 13,400. 13,050 रुपये काडी. 13,020 रुपये काडी. 13,900 रुपये ही गाडी विकलेली आहे. 13,000 रुपये ही गाडी विकलेली आहे. 13,200 रुपये हा गट्ठा. 12,800 रुपये हा गट्ठा. 13,225 रुपये हा गट्ठा. 12,900 रुपये हा गट्ठा विकलेला आहे. 13,950. 13,000 रुपये गाडी. 13,205. 13,600 रुपये ही गाडी विकलेली आहे. तर अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये आज हळदीचे बाजारभाव गेलेले आहेत. हळदीच्या बाजारभावाच्या माहितीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान जय किसान. हळदीच्या गठ्ठ्याचा ॲव्हरेज बाजारभाव जात आहे 13,000 ते 13,500 रुपयापर्यंत आणि काडीचे बाजारभाव 12,500 पासून 13,500 14,000 पर्यंत जात आहे.